मित्रांनो, आज आपण एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट मित्रांनो की आज 2012 मध्ये आज परिवर्तन ग्रुपमध्ये मित्रांनो आज विचाराच्या पलीकडे अचिव्हमेंट आहे. आज 2 प्लॅटिनम 1 डायमंड 2012चे RMPचे फर्स्ट डायमंड यंगेस्ट डायमंड मिस्टर प्रदीप पवार सर यांसाठी एकदा जोरदार मित्रांनो. एकच सांगतोय की आज परिवर्तन ग्रुपमध्ये बोटावर मोजण्या एवढे डायमंड आहे मित्रांनो. फक्त 2 वर्ष थांबा मित्रांनो, ह्याच डायसवर करोडपतीची लाईन लागल्याशिवाय राहणार मित्रांनो. थोडासा परिचय करून देतो. नाव विजय गुंड. गेली 11 ते 12 वर्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये असतो. बरीच वर्ष पिंपरी चिंचवड MIDC मध्ये टेम्पररी बेसिसवर काम करत होतो मित्रांनो. बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं. हे काम करत असताना कुठेतरी एक नेहमी खंत वाटायची की ज्या उद्देशाने आज आपण पुण्यामध्ये आलोय एक चांगल्या पगाराची चांगली नोकरी भेटेल असं वाटलं होतं मित्रांनो. पण पुण्यात आल्यानंतर कळलं की टेम्पररी पिरियड मिळणं मुश्किल आहे मित्रांनो. आणि अशाच परिस्थिती असताना बरोबर 39 महिने कंप्लीट झाले मित्रांनो या सिस्टममध्ये येऊन. 39 महिन्यापूर्वी या सिस्टममध्ये आणणारे ग्रेट सिनियर महाराष्ट्राचे फास्टेस्ट ब्लू डायमंड इनकमिंग रॉयल डायमंड मित्रांनो, ज्या व्यक्तीने अख्खा महाराष्ट्र अक्षरशः गदा गदा हलवला मित्रांनो, असे आमचे सर्वांचे लाडके मिस्टर सुभाष शेवतकर सर. वेळोवेळी सपोर्ट करणारे आमचे डायमंड एक्झिक्युटिव्ह विकास सर्व डायमंड्स तसेच परिवर्तन ग्रुपचे परिवर्तनकार मित्रांनो, आज महाराष्ट्राचे परिवर्तनकार RMPचे परिवर्तनकार सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे किशन कनिया फास्टेस्ट डायमंड फास्टेस्ट ब्लू डायमंड फास्टेस्ट रॉयल डायमंड फास्टेस्ट क्राउन डायमंड मिस्टर किशोर अहिरे सर यांना एकदा वंदन करतो मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांसाठी. मित्रांनो खरंच सांगतो, तात्या सर बोलले, खरंच कुठलाही प्रोग्राम पाहायचा असेल ना मित्रांनो, सगळ्या लिडर्स लोकांना सगळ्या डिस्ट्रिक्ट लोकांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, एक वेळ पुण्यात आहे मित्रांनो. पुण्यात एक वेळ तुमच्या लक्षात येईल की आज पुण्यामध्ये काय झिंग आहे, काय नशा आहे लोकांमध्ये आणि काय पैसा आहे लोकांमध्ये मित्रांनो. ही जी अचिव्हमेंट आहे ना, मी नेहमी सांगतो आंडू पांडूचं काम नाही मित्रांनो. ज्याच्यामध्ये गट्स आहेत ना त्याच्यामध्ये क्वालिटी आहे ना मित्रांनो. असंच 39 महिन्यापूर्वी जेव्हा बघितलं होतं की होऊ शकतं आयुष्यात परिवर्तन होऊ शकतं, नाना सांगत होते विजय होऊ शकतं, तुझं लाईफ चेंज होऊ शकतं. एक प्लॅटफॉर्म आहे, करू शकतोस तू. फक्त स्वतःला ओळख, स्वतःची क्वालिटी ओळख. कारण आज आपल्यासारख्या सामान्य माणसामध्ये असामान्य ताकद आहे. पण कुठला बाप सांगला नाही आला आपल्याला की बाबा तू करू शकतो, तू करोडपती होऊ शकतो, घर घेऊ शकतो, गाडी घेऊ शकतो. नाही मित्रांनो, असा प्लॅटफॉर्म नाहीये बाहेर कुठेही नाही मित्रांनो. गेली 3.25 वर्ष आज सिस्टम सोबत आहे. हा 3.25 वर्षामध्ये जवळपास आजच्या डेटला 63,000 लोकांचं नेटवर्क झालं मित्रांनो. माध्यमातून बऱ्याच लोकांच्या बायका ज्वालामुखी झाल्या दिसते. माझी पण होती 3 वर्षापूर्वी. आज जर म्हणलं अरे बाप कसं पाहिजे, तो म्हणतो धीरूभाई अंबानी सारखं पाहिजे होता माझा बाप. एखाद्या व्यक्ती म्हणलं मुलगा कसा पाहिजे होता, तो म्हणतो अनिल अंबानी सारखा पाहिजे होता. बऱ्याचशा लेडीज बसले तिथं, एखाद्या लेडीज विचार ना मॅडम नवरा कसा असायला पाहिजे होता, ते म्हणते सलमान खान सारखा असायला पाहिजे होता. तर मग ते आपला आयटम काय करत नाही. तर ही ट्रॅजेडी बघा, सगळ्यांना हसायला आले मित्रांनो. गॅरंटी सांगतो फक्त 3 वर्ष आयुष्यातली 3 वर्ष द्या मित्रांनो. कुठल्याही गोष्टीला न थकता न कंटाळता गॅरंटी सांगेल आयुष्यातली 3 वर्ष. आज आम्ही बघतोय आम्ही काय लाईफ एन्जॉय करतोय. आज मित्रांनो आज काम नाही, पिकनिक आहे, पिकनिक एन्जॉय चालेल फक्त. आयुष्यातली 3 वर्ष मी पण दिली होती मित्रांनो. गॅरंटी सांगतो फक्त 3 वर्ष सातत्याने काम करा. 3 वर्षानंतर प्रत्येकाला प्राऊड वाटेल. प्रत्येक जण म्हणेल सर बाप असावा, माझ्या बापासारखा असावा, मुलगा असावा माझ्या मुलासारखा असावा आणि नवरा असावा माझ्या नवऱ्यासारखा असावा. आज माझ्या बापाला प्राऊड आहे मित्रांनो. आज माझ्या बापाला प्राऊड आहे की आपण शेअर पैदा केलाय, कुत्र्याला जन्म नाही दिला मित्रांनो. आज नानाला प्राऊड आहे.
माझ्या बापाला प्राऊड आहे की मुलगा असावा तर माझ्या मुलासारखा. मित्रांनो माझ्या मुलाला प्राऊड आहे बाप असावा तर माझ्या बापासारखा. मित्रांनो बायकोला प्राऊड आहे नवरा असावा तर माझ्या नवऱ्यासारखा. मित्रांनो बायको आत्ता म्हणते 3 वर्षापूर्वी म्हणत नव्हती. का म्हणायला पाहिजे असं झालं सगळ्यांना. का म्हणायला पाहिजे 3 वर्षापूर्वी 3,000 कमवत होतो. रूमचं भाडं द्यायला पैसे नव्हते. राशनचे पैसे देऊ शकत नव्हतं. मारवाडी घरी बोंब मारायचा. खायचं कळतंय पैसेच कळत नाही का. बायको समोर गप मान खालून ऐकावं लागत होतं. मुलगा आजारी पडला ना दवाखान्यात यायला पैसे नव्हते. मित्रांनो हे दिवस बघितलेत मी. 10 रूम मध्ये राहिलो मित्रांनो. हे दिवस बघितलेत. पण मी सांगतो की अरे पैसा न कमवून हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. क्रिमिनल आहे. अरे जे आई वडिलांना जन्म दिला त्यांच्यासाठी काय केलं मी. काय अवस्था मित्रांनो. आज मजाकचा विषय झाला. आज एक सिरियसली एक मेसेज घेऊन जा की मी काय करतोय आज. मित्रांनो आज आमची फिलॉसॉफी चेंज झाली. एक काळ होता कुणाला घेत होतो आज नाही घेत आहे. आज लोकांना सांगतो तर करोडपती व्हायचं असलं तर आरपीत या. पोट भरायचं असलं एमआयडीसी चालू आहे बाहेर. मी बघितलंय मित्रांनो मी बघितलंय की माझ्या आईवडिलांचे काय हाल होते. आज पण या हॉलमध्ये बसलेल्या मॅक्झिमम लोकांच्या घरामध्ये आज गावाकडे टॉयलेट नसेल मित्रांनो. अरे आपल्या घरात एक आई एक बायको एक बहीण एक भाऊजाई आज पण एक टॉयलेट नाही बांधू शकत. अरे ज्या आईने जन्म दिला 9 महिने 9 दिवस सांभाळलं काय अवस्था आहे तिची. कधी पोटाला खाल्लं नसेल. कधी मित्रांनो डोक्याला तेल नाही लावलं त्यांनी. बापाचे पाय फाटले त्यांनी चपला नाही घेतल्या कधी. पण आपल्याला शिकवलं शूज आणला ड्रेस आणला डोनेशनला पैसे भरले का माझा मुलगा शिकेल कुठतरी चांगली नोकरी लागेल आणि म्हातारपणाची काठी व्यवस्थित होईल. पण आज सुद्धा मित्रांनो आपण पैसा कमवत नाहीये म्हणून आज आपल्या एवढे लोकांच्या शेतामध्ये काम करतात. मित्रांनो लाज वाटण्यासारखी गोष्ट ही. लाज वाटणारी गोष्ट मित्रांनो आजी. आपण आहे ना विचारा बाईला बाई तुझी स्वप्न काय तुझी अपेक्षा काय तुला काय पाहिजे. मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एका नवऱ्यासोबत राहायचं ही आपली संस्कृती. म्हणून बिचारी काही बोलत नाही कधी सांगत नाही. पण जेव्हा तुम्ही विचारणार ना बाई तुझी स्वप्न काय तुझी अपेक्षा काय तुला काय पाहिजे आणि ती जेव्हा सांगेल ना की तिची स्वप्न तिची अपेक्षा तिचे विचार डिवोर्स घ्यायची वेळ येईल मित्रांनो. घटस्फोट घ्यायची वेळ येईल. ही फॅक्ट आहे. विचारा त्या मुलाला की बेटा तुला कुठल्या स्कूलला जायचंय कुठली कार पाहिजे स्कूलला जायला कुठलं स्कूल पाहिजे तुला. कारण मित्र मी बघितलंय एमआयडीसीत काम करणाऱ्या मॅक्झिमम लोकांची मुलं कॉर्पोरेशनच्या स्कूलला शिकतात. कॉर्पोरेशनचं दप्तर शूज ड्रेस जन्म आपण देतो सांभाळतंय कॉर्पोरेशन आणि चला तू स्वतः मर्द समजतो. कसला मर्द. दोन लोक नाही म्हणली हा निगेटिव्ह बोला तो निगेटिव्ह बोलला. चला तुला विषय नाही का काय करायची आरएमपी. अरे आपला मुलगा आपण सांभाळला पाहिजे ना. आपल्या मुलाला शेजारी सांभाळायला लागला तर बाप कोणाला बनवतो. मर्द तो असतो जबाबदार निभावतो. मी नेहमी सांगतो अरे मर्द वो नहीं होता जो बच्चे पैदा करता है. मर्द वो नहीं होता जो बच्चे पैदा करता है. मर्द वो होता है जो अपने बीवी बच्चे के सपने पूरे करता है. आज मी एवढं तुम्हाला तळमळ काय सांगतोय कारण मी बघितले दिवस 3 वर्षापूर्वीची अवस्था काय होती. हा समाज हे लोक हे नातेवाईक डिवचत होते. हे सगळे ना काही कामाचे नाहीत. मामा काका चुलते साडू काही कामाचे नाहीत. फक्त लग्नपत्रिका छान दिसतात पत्राला उचलायला बाकी काही कामाचे नाही. ते हे सगळे वाकून बघत होते. आपली फाटलेली अवस्था मित्रांनो झिंग होती एक चीड होती की चला एवढं पैसा कमवायचा हे सगळ्या नातेवाईकांना विजय घोडला भेटण्याची लाज वाटली पाहिजे. 3 वर्षापूर्वी माझे आईवडील गावाकडे राहायचे. मार्केटला चालले ना एक छाटर लोक आईवडिलांना रस्त्यावर उभं पैसे मागायचे. एक राशन दुकानदार एक किराणा दुकानदार एक कपडेवाला एक भांडेवाला. अरे आईवडिलाची किंमत काय आपल्या. तिकडे भाऊ लाज वाटत होती मुलगा म्हणणे स्वतःला. रस्त्याने जाताना 10 लोक पैसे मागायचे. घरी लोक पैसे मागायला यायचे. हे सगळ्या गोष्टी एक चीड आली एक झिंग होती. मित्रांनो आज कालच एक प्लॉट मी गावाकडे परचेस केला. त्या प्लॉटच्या खरेदीसाठी गावाला गेलो होतो. मित्रांनो माझे वडील मी जो गाडीमध्ये गेलो होतो ना जो व्यक्ती करोडपती व्यक्ती गल्ल्यावर बसून वडिलांना ओरडायचा ना पैशासाठी तो व्यक्ती करोडपती व्यक्ती त्या गल्ल्यावर उतरून खाली येऊन माझ्या वडिलांना कसं चालेल साहेब काय चालेल साहेब जो तो बोलत होता ना मी तो एवढं फील करत होतो की साला करोड रुपये कमवले ना काही महत्व नाही. करोड रुपये कमवले काही महत्व नाही. पण जो रिस्पेक्ट आहे ना जो माझ्या आईवडिलांना रिस्पेक्ट आहे हा करोडोपेक्षा जास्त आहे. मित्रांनो
करायची मित्रांनो, त्याच्यासाठी आरएमपी करायची. आज मी बघतोय आज 3 घरं झाले मित्रांनो, आज गाड्या झाल्या, पूर्ण लाईफ चेंज झालं मित्रांनो. आज तिघ मध्ये आज काम करतोय, सगळं लाईफ चेंज होऊन गेलं विचाराच्या पलीकडे मित्रांनो. ह्या गोष्टी 3 वर्षापूर्वी सांगत होतं प्रदीप सर. आज डायमंड झाले त्यांना सांगतो सर 3 वर्ष काम करा, 3 वर्षामध्ये करोडपती होणार. करोडपती झाल्यानंतर करोडपती बापाची मुलगी भेटणार, स्वतःच घर होणार, गाडी होणार. मित्रांनो आज डायमंड झालेत. मागच्या हप्त्यामध्ये लातूरला होतो आम्ही. प्रदीप सर म्हणले सर मुलगी बघायला जाऊ, आता लग्न करून टाकू. म्हणलं आता घर झालं, गाडी झालं, काढायला आता. म्हणजे सर थांबा अजून 2 वर्ष. 2 वर्षानंतर लग्न करणार, 2 वर्षानंतर 1 करोड रुपयाची कार घेणार, जी कार बायको आणायला जाणार आहे. आणि मी स्वतः लग्नासाठी हेलिकॉप्टर मधून